अमरावती शहरातील बिच्चू टेकडी राहुलनगर परिसरात 22 फेब्रुवारी रविवारच्या रात्री 8:30 वाजताच्या सुमारास डमी अश्रुधूर ग्रेनेडमधून अचानक गॅस पसरल्याने एकच खळबळ उडाली। बिच्चू टेकडी परिसरातील एक अल्पवयीन मुलाला क्रिकेट खेळताना राज्य राखीव बल गट क्रमांक 9च्या मैदानाजवळ वापरलेले अश्रुधूर ग्रेनेड सापडले। खेळण्याच्या नादात त्याने ते घरी आणले। घरी त्या डमी अश्रुधूर ग्रेनेडला तोडण्याचा प्रयत्न करताच त्यातून गॅस बाहेर पडला आणि काही क्षणातच सुमारे 100 मीटर परिसरात पसरला। अचानक डोळ्यात जळजळ व पाणी येऊ लागल्याने घरातील सदस्यासह शेजारी आणि रस्त्याने जाणारे नागरिक घाबरून सैरावैरा पळाले। काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलीस निरीक्षक शिरसाट यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले। मुलांकडून माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी राज्य राखीव पोलीस बलाच्या मैदानावर नेऊन पाहणी केली। त्यानंतर पोलीस उपायुक्त धुमाळ आणि बॉम्ब शोधक पथकही घटनास्थळी दाखल झाले। प्राथमिक माहितीनुसार राज्य राखीव बलाच्या दंगा निवारण सरावादरम्यान डमी अश्रुधूर ग्रेनेडचा वापर करण्यात आला होता। मात्र काही अर्धवट वापरलेले ग्रेनेड मैदानावरच पडून राहिल्याने समोर आले आहेत। नियमानुसार वापरलेले दारुगोळा साहित्य सुरक्षितरित्या गोळा करणे बंधनकारक असताना निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहेत। या प्रकारामुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी जबाबदार कोण हा प्रश्न आता उपस्थित होत आहे। घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून जोर धरत आहेत।